चंदगड तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की केंद्र सरकारचा ॲग्रिस्टॅक हा एकदम महत्त्वाचा कार्यक्रम, महत्त्वाकांक्षी कार्यक्रम चालू आहे। यापूर्वी आपण पहिल्या टप्प्यामध्ये चंदगड तालुक्यामधील 32,000 शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केलेली आहे। तथापि या उपरही अजून आपल्याकडे 22,000 PM किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांचंही ॲग्रिस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचं शिल्लक आहे आणि PM किसानचा या पुढचा हप्ता आपल्या ॲग्रिस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय मिळणार नाही। त्यामुळं या माध्यमामधून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण आपलं ॲग्रिस्टॅकमध्ये जर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर PM किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन ॲग्रिस्टॅकमध्ये तात्काळ करण्यात यावं। याशिवाय इतरही जे शेतकरी आहेत त्यांनी त्यांचं ॲग्रिस्टॅकमधलं रजिस्ट्रेशन आहे ते तात्काळ करावं। ज्या योगे त्यांना इथून पुढं पीक कर्ज किंवा पीक विमा त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जे शेतीचं नुकसान आहे त्याबद्दलची भरपाई जी आहे त्या ॲग्रिस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मिळणार नाही। त्यामुळं चंदगड तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अद्यापही ॲग्रिस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांना या निमित्तानं मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन करावं आणि शासनाला आपण मदत करावी। ॲग्रिस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असल्यास आपण आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे ऑपरेटर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता। यामध्ये जर आपल्याला काही अडचण असेल तर ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी किंवा कृषी सहाय्यक आपल्या गावचे जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यात याव्या।